इकडे लक्ष द्या की कालची जी क्लास झाली होती त्या कालच्या क्लासमध्ये आपण एचपी वेल्डिंग इक्विपमेंट्स बद्दल माहिती पाहिली होती. ठीक आहे. तर एचपी वेल्डिंग इक्विपमेंट्स म्हणजे काय? हाय प्रेशर वेल्डिंग इक्विपमेंट्स. आणि एलपी वेल्डिंग इक्विपमेंट्स म्हणजे काय? लो प्रेशर. तर एचपी वेल्डिंग इक्विपमेंट्स म्हणजे टोटल जे गॅस वेल्डिंग प्लांट आहे त्या गॅस वेल्डिंग प्लांट बद्दल आपण कालच्या क्लासमध्ये माहिती पाहिलेली होती आणि त्याच्या इक्विपमेंट्स बद्दल माहिती पाहिलेली होती. त्याच्यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर, ऍसिटिलीन सिलेंडर, रेग्युलेटर, ऍसिटिलीन रेग्युलेटर, ऑक्सिजन रेग्युलेटर, होस पाईप, वेल्डिंग टॉर्च, टिप क्लीनर, स्पार्क लायटर आणि सिलेंडर ट्रॉली आणि स्पिंडल की याच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली होती की हे जे सगळ्या गोष्टी आहेत हे एचपी वेल्डिंग इक्विपमेंट्स म्हणून ओळखल्या जातात. ठीक आहे. तर त्याला हाय प्रेशर वेल्डिंग असे सुद्धा म्हटलं जातो. तर आजचा जो टॉपिक आहे तो लक्ष द्या की आजचा एक नवीन टॉपिक आहे की सेटिंग अप पॅरामीटर ऑफ आर्क वेल्डिंग मशीन अँड इलेक्ट्रोड. तर आपल्याला बघा इलेक्ट्रोड सोबत जे आर्क वेल्डिंग मशीन्स आहेत त्या आर्क वेल्डिंग मशीनचा उपयोग कशा प्रकारे केला जातो आणि त्याच्यात काय गुणधर्म असतात याच्याबद्दल आपल्याला आज माहिती पाहिजे आहे. ठीक आहे. तर सेटिंग पॅरामीटर म्हणजे आपण कोणत्या इलेक्ट्रोड साठी किती एम्पियर वापरला पाहिजे किंवा आर्क वेल्डिंग मशीन म्हणजे काय, बरोबर. तर याच्यामध्ये इंटरनल काही गुणधर्म असतात, इंटरनल काय प्रॉपर्टी, आंतरिक काय गुणधर्म असतात याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर हम्म. तर इकडे तुम्ही स्क्रीनकडे लक्ष द्या की स्क्रीनवर तुम्हाला सगळं दिसत आहे की सेटिंग अप पॅरामीटर ऑफ आर्क वेल्डिंग मशीन म्हणजे याचा एक अर्थ असा होतो की जे आर्क वेल्डिंग मशीन्स आहेत त्यांचा आंतरिक गुणधर्म आपल्याला पाहायचा आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला इलेक्ट्रोडची निवड कशी करायची आहे की किती साईजचा इलेक्ट्रोड साठी किती एम्पियर करंट द्यायचा आहे याचे संपूर्ण गुणधर्म आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर सेटिंग ए पॅरामीटर ऑफ आर्क वेल्डिंग मशीन मध्ये सर्वप्रथम आपल्याला आर्क वेल्डिंग मशीन हे आपण मागच्या क्लासमध्ये पाहिलेलं होतं, बरोबर. आवाज येतोय का माझा? हा. तर आर्क वेल्डिंग मशीन बद्दल आपण माहिती याच्या अगोदरच्या क्लासमध्ये पाहिलेली आहे. क्लिअर? तर आर्क वेल्डिंग मशीन मध्ये दोन प्रकारच्या मशीन होत्या, एक एसी आणि दुसरी डीसी. म्हणजे जे करंट सप्लाय आहे एक अल्टरनेटिंग करंट वर चालणारी आणि दुसरी डायरेक्ट करंट वर चालणारे. तर याच्यामध्ये इकडे स्क्रीनवर लक्ष द्या तुम्ही की आर्क वेल्डिंग वर्क ऑफ आर्क वेल्डिंग मशीन. तर आर्क वेल्डिंग मशीन मध्ये किती प्रकारचे असतात? आर्क वेल्डिंग एसी और डीसी, बरोबर. तर या दोन प्रकारच्या आर्क वेल्डिंग मशीन जे आहे ते उपलब्ध असतात. त्याच्यानंतर की आर्क वेल्डिंग मशीन मध्ये एसी करंट आणि डीसी करंट असे दोन्ही प्रकारच्या करंटवर चालणारी आर्क वेल्डिंग मशीन उपलब्ध असते. ठीक आहे. तर त्याच्यानंतर ही झाली आर्क वेल्डिंग मशीन एसी प्लस डीसी. समजलं आता? दोन याचा अर्थ समजलं का? हे आर्क वेल्डिंग मध्ये दोन करंटवर चालणारी मशीन आहे, एक अल्टरनेटिंग करंट आणि दुसरा डायरेक्ट करंट. ठीक आहे. एवढी गोष्ट समजली? दोन. हा. पॉइंट नंबर नेक्स्ट, टाइप्स. पॉइंट नंबर नेक्स्ट, टाइप्स. तर कशाचे आहेत हे? वेल्डिंग मशीनचे टाइप्स आहेत, बरोबर. तर एसी वेल्डिंग मशीन आणि डीसी वेल्डिंग मशीन, बरोबर. त्याच्यानंतर हे फक्त आर्क वेल्डिंग मशीनचे प्रकार आहेत. क्लिअर? त्याच्यानंतर बघा की डीसी मशीन आणि मोटर जनरेटर सेट. म्हणजे डीसी डीसी वेल्डिंग मशीन चालवण्यासाठी कशाचा उपयोग करावा लागतो? मोटर जनरेटर सेटचा, बरोबर. कारण जो जनरेटर पासून मिळणारा करंट आहे तो कोणता करंट आहे? जो जनरेटर पासून मिळणारा करंट आहे तो कोणता करंट आहे? डीसी करंट आहे, बरोबर. म्हणून आपल्याला जे डीसी आर्क वेल्डिंग मशीन आहे हिला चालवण्यासाठी कशाचा उपयोग करावा लागेल? मोटर जनरेटर सेटचा. क्लिअर? त्याच्यानंतर आहे
त्याच्यानंतर लास्ट नंबर दिसतंय आपल्याला की इंजिन जनरेटर सेट, इंजिन जनरेटर सेट आणि रेक्टिफायर. तर हा रेक्टिफायर काय करत असतो? रेक्टिफायर काय करत असतो? रेक्टिफायरचं काम तर एसी टू डीसी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कशाचा उपयोग करतात? रेक्टिफायरचा. क्लिअर? त्याच्यानंतर हे बघा की ट्रान्सफॉर्मर सेट, मग आपण याला काय म्हणू? तो एसी आहे किंवा डीसी आहे, पण तो काय ट्रान्सफॉर्मर सेट आहे. तर एसी मशीन मध्ये त्याला एसी वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर असे पण म्हणतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये डायग्राम पहा डिस्प्लेवर. एसी पॉवर सोर्स आणि डीसी पॉवर सोर्स. एसी पॉवर सोर्स मध्ये आउटपुट काय असेल? एसी असेल. आणि डीसी पॉवर सोर्स मध्ये आउटपुट काय असेल? डीसी असेल. बरोबर? म्हणजेच आपल्याला एसी ट्रान्सफॉर्मर किंवा वेल्डिंग मशीन असेल तर आपल्याला कोणत्या करंट पॉवर सोर्सची आवश्यकता असणार आहे? एसी. आणि आपल्याला समजा जर डीसी पॉवर सोर्स असेल तर डीसी. क्लिअर? तर त्याच्यानंतर हे बघा एसी वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर, एसी वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर. तर हा तर एसी वेल्डिंग ट्रान्सफॉर्मरचे आंतरिक गुणधर्म म्हणजे एसी वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर मध्ये किती प्रकारच्या वाइंडिंग असतात? 2 प्रकारच्या वाइंडिंग असतात. मी याच्या अगोदरच्या क्लासमध्ये फक्त ट्रान्सफॉर्मरचा जो क्लास झाला होता त्याच्यामध्ये तुम्हाला समजून सांगितलं होतं की 2 प्रकारच्या वाइंडिंग असतात. एक असतं प्रायमरी वाइंडिंग आणि दुसरी असते सेकंडरी वाइंडिंग. बरोबर? हा तर त्याच्यानंतर आपल्याला एक त्याचा जो करंट आहे, करंट कमी किंवा जास्त करण्यासाठी एक रेग्युलेटर दिलेला असतो, व्होल्टेज रेग्युलेटर दिलेला असतो. त्या रेग्युलेटरच्या साहाय्याने आपल्याला करंट कमी किंवा जास्त करता येतो. कारण इलेक्ट्रोड जो आहे हा इलेक्ट्रोड एका साईज मध्ये उपलब्ध नसतो. तर इलेक्ट्रोडची साईज जशी कमी झाली तसंच त्याचा जो करंट आहे हा कमी लागतो. हा आणि इलेक्ट्रोडची साईज जर वाढली तर इलेक्ट्रोडला वितळवण्यासाठी त्याचा करंट काय लागतो? जास्त लागतो. बरोबर? म्हणून एसी वेल्डिंग मशीन मध्ये करंट कमी किंवा जास्त करण्याचा एक हा बरोबर. त्याच्यानंतर एसी वेल्डिंग मशीनचे ऍडव्हान्टेज. एसी वेल्डिंग मशीनचे ऍडव्हान्टेज, ऍडव्हान्टेज म्हणजे फायदे. बरोबर? मग लागत, लागत म्हणजे काय? म्हणजे त्याच्यावर खरेदीसाठी खर्च काय येतो? कमी येतो. बरोबर? हा खर्च कमी येतो. बरोबर? आणि त्याचा डिसएडव्हान्टेज बघा. डिसएडव्हान्टेज या तीनही पॉइंट मध्ये त्याच्या लागत म्हणजे खर्चाबाबत दिलेला आहे. आणि डिसएडव्हान्टेज मध्ये अलोह धातू म्हणजे कोणता धातू? अलोह धातू. अलोह धातू म्हणजे नॉन फेरस मेटल. तर आर्क वेल्डिंगचा जो उपयोग आहे तो आपण नॉन फेरस मेटलवर करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला इलेक्ट्रोड चेंज करावं लागेल. फॉर एक्झाम्पल की स्टेनलेस स्टील वेल्डिंगसाठी स्टेनलेस स्टीलचाच इलेक्ट्रोडचा उपयोग केला जातो. बरोबर? हा आणि बिना सुरक्षा आणि सावधानी, सेफ्टी आणि विदाऊट सेफ्टी आणि प्रिकॉशन्स एसी वेल्डिंग मशीनचा वापर करू नये. बरोबर? हा तर हे आंतरिक गुणधर्म कशाचे झाले? की एसी वेल्डिंग मशीनचे झाले. म्हणजे त्याला ट्रान्सफॉर्मर तुम्ही म्हणू शकता. आता दुसरी गोष्ट आहे डीसी वेल्डिंग मशीन. काय आहे? डीसी वेल्डिंग मशीन. तर डीसी करंट साठी आपण आपल्याला जो करंट मिळते तो वापरू शकतो का? जो घरी आपल्याला करंट मिळते, जे इलेक्ट्रिसिटी मिळते त्याच्यावर डीसी मशीन चालवू शकतो का आपण? नाही. तर त्याच्यासाठी मोटर जनरेटर सेट किंवा जनरेटरची आवश्यकता पडते. बरोबर? जनरेटरची काय पडते? आवश्यकता पडते. तर त्या ठिकाणी आपण जनरेटरचा उपयोग करून वेल्डिंग मशीनला चालू करून कोणत्याही प्रकारचे कार्य काय करू शकतो? आपण पूर्ण करू शकतो. आणि जो स्पेशल जनरेटर आणि ट्रान्सफॉर्मर याचे जो मागचे क्लास झालेले होते याच्यामध्ये जनरेटर बद्दल आणि ट्रान्सफॉर्मर बद्दल तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली होती. या आजच्या क्लासमध्ये फक्त त्याचे पॅरामीटर आपल्याला शिकायचे आहेत की स्टेप बाय स्टेप आपण कोणता ट्रान्सफॉर्मर कशा प्रकारे यूज करू शकतो आणि इलेक्ट्रोडची साईज. बरोबर? आता आपण काय केलं आहे की टाइप्स ऑफ
आर्क वेल्डिंग मशीन मध्ये एक एसी वेल्डिंग मशीन आणि दुसरी कोणती मशीन, डीसी वेल्डिंग मशीन, या दोन वेल्डिंग मशीन बद्दल माहिती पाहिली आणि एसी वेल्डिंग बद्दलचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आणि त्याच्यामध्ये काय इंटरनल फंक्शन्स आहेत आणि ते पाहिले. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये डीसी आर्क वेल्डिंग मशीन मध्ये बघा, डीसी आर्क वेल्डिंग मशीन मध्ये काय येतात, सर्वप्रथम कशाची जोडणी करावी लागेल आपल्याला, की मोटर जनरेटर सेट किंवा जनरेटरची जोडणी करावी लागेल. बरोबर. आणि तिसरी गोष्ट आहे पॅरामीटर मध्ये रेक्टिफायर. तर रेक्टिफायर काय करतो, की एसी करंटला डीसी करंट मध्ये परिवर्तित करण्याचं काम करतो. बरोबर. एसी टू डीसी. बरोबर. हा, तर रेक्टिफायरचं काम काय, फक्त जो एसी टू डीसी करंटला काय करणे, कन्वर्ट करणे. त्याच्यानंतर ऍडव्हान्टेज ऑफ रेक्टिफायर मध्ये बघा, की रेक्टिफायर मध्ये काय, की आपण अलोह धातू म्हणजे नॉन फेरस मेटल, अलोह धातू म्हणजे काय, नॉन फेरस मेटल. बरोबर. अलोह धातू म्हणजे नॉन फेरस मेटलवर आपण वेल्डिंग करू शकतो. रेक्टिफायरचे फायदे काय, की कुठल्याही नॉन फेरस मेटलवर आपण रेक्टिफायरच्या साहाय्याने वेल्डिंग करू शकतो. बरोबर. यामध्ये पुन्हा दुसरा ऍडव्हान्टेज असा आहे, की कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रोडचा वापर करू शकतो. कुठलाही म्हणजे कोणत्याही धातूचा जो इलेक्ट्रोड आहे तो रेक्टिफायरच्या साहाय्याने आपण यूज करू शकतो. बरोबर. हा, तर याचा डिसएडव्हान्टेज म्हणजे एकच आहे, की याच्यामध्ये खर्च जो आहे हा काय असतो, जास्त असतो. बरोबर. हा, तर आता तुम्हाला मी जे काही डिस्प्लेवर आता शो केला, तर त्या डिस्प्लेवर तुम्हाला काही डायग्राम दिसत असतील. तर सेटिंग अप पॅरामीटर म्हणजे आपल्याला फक्त ब्रीफली त्या वेल्डिंग मशीनची जोडणी कशी केली जाते आणि त्याच्यामध्ये करंट कमी जास्त करण्याचे काय फायदे आहे हे, आणि आपण कुठल्याही मापाचा इलेक्ट्रोड त्याच्यामध्ये यूज करू शकू याच्यासाठी. ठीक आहे. तर टाइप्स ऑफ वेल्डिंग मशीन मध्ये एसी वेल्डिंग मशीन आणि डीसी वेल्डिंग मशीन, त्याच्यानंतर मोटर जनरेटर सेट आणि जनरेटर याच्याबद्दल माहिती पाहिली. ठीक आहे. तर जनरेटर नंतर रेक्टिफायर. तर रेक्टिफायरचे काम तुम्हाला सांगितलं, की रेक्टिफायर एसी टू डीसी करंटला परावर्तित करण्यासाठी केला जातो. बरोबर. तर याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट एक पॉइंट आहे, छोटासा पॉइंट आहे, इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोड सर्वांनी पाहिलाय का, इलेक्ट्रोड सर्वांनी पाहिलाय. बरोबर. हा, इलेक्ट्रोड म्हणजे काय आहे, की तो एक मेटलचा रॉड आहे. बरोबर. इलेक्ट्रोड म्हणजे काय आहे, एक मेटलचा रॉड आहे, पण त्याच्यावर कोटिंग केलेली असतो. कोटिंग कशाची केलेली असतो, इलेक्ट्रोडच्या वरती केलेली जे कोटिंग आहे त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात फ्लक्स. आणि फ्लक्सचा उपयोग कशासाठी करतात, ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय, फ्लक्सच्या रॉड वरती जे इलेक्ट्रोड वर कोटिंग केलेली असते त्याला फ्लक्स म्हणतात. आणि फ्लक्सचा उपयोग हा ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन म्हणजे वातावरणाच्या होणाऱ्या प्रभावापासून वेल्डिंग जॉईंटला वाचविण्यासाठी हा फ्लक्सचा उपयोग केला जातो. बरोबर. हा, तर आता डिस्प्लेवर शो होऊन राहिलं बघा, की हा एक इलेक्ट्रोड आहे. तर याला आपण बेअर इलेक्ट्रोड म्हणू शकू काय, हा बेअर इलेक्ट्रोड आहे का, दोन इलेक्ट्रोड मधला फरक आपल्याला समजून येईल. बेअर इलेक्ट्रोड म्हणजे ज्याच्यावरती कसल्याही प्रकारची कोटिंग नसते तो बेअर इलेक्ट्रोड. म्हणजे पितळ किंवा तांब्याचा रॉड पाहिले तुम्ही, जो गॅस वेल्डिंग मध्ये उपयोगात येतो किंवा जो CO2 वेल्डिंग मध्ये उपयोगात येतो, तो बेअर इलेक्ट्रोड आहे. आणि याला आपण बेअर इलेक्ट्रोड म्हणू शकत नाही. बरोबर. तर हा एक मेटॅलिक इलेक्ट्रोड आहे, मेटॅलिक प्लस कोटेड इलेक्ट्रोड आहे. बरोबर. तर हे बघा, इलेक्ट्रोडची डायग्राम आपल्या समोर आहे. बेअर अँड फॉर ग्रिपिंग इन इलेक्ट्रोड होल्डर. बेअर म्हणजे जो वरचा भाग आहे ज्याच्यावर कोटिंग केलेली नाही. बरोबर. जे कोटिंग केलेला भाग नाही आहे तो भाग कशामध्ये फसवला जातो, इथं लिहिलेलं आहे बघा वरती, काय इलेक्ट्रोड होल्डर मध्ये फसवण्यासाठी हा इलेक्ट्रोड बेअर ठेवलेला आहे. त्याची फक्त साईज किती आहे, 5 ते 6 mm असतो.
बरोबर, किंवा 10 पर्यंतची गॅप असतो. त्याच्यानंतर जो पूर्ण इलेक्ट्रोड आहे हा कोटिंग केलेला आहे. मी काय काय म्हणत आहे, समजत आहे का तुम्हाला? हा, तर हा बेअर शब्द जो इथं वापरलेला आहे, बेअर एंड. बेअर एंड म्हणजे ज्याच्यावर कोटिंग नसलेला भाग, जो इलेक्ट्रोडचा एंडिंगचा भाग आहे, ज्याच्यावर कोटिंग नाही आहे. तर तो कशासाठी वापरलेला आहे? ग्रिपिंग इन इलेक्ट्रोड होल्डर. ग्रिपिंग इन इलेक्ट्रोड होल्डर म्हणजे जो वेल्डिंग आर्क वेल्डिंग मशीनचा जो इलेक्ट्रोड होल्डर आहे, त्याच्यामध्ये ग्रिप करण्यासाठी आपल्याला कशाचा उपयोग केलेला आहे? की बेअर इलेक्ट्रोडच्या एंडचा. बरोबर. आणि बाकी जे आपल्याला दिसत आहे ते काय आहे? की कोटेड भाग आहे. हा कशाचा भाग आहे? कोटेड भाग आहे. बरोबर. त्याच्यानंतर कोअर वायर. कोअर वायर म्हणजे जो काही वायर आपल्याला वापरलेला आहे, ज्याच्यावरती कोटिंग केलेली आहे, जो इलेक्ट्रोड मेटल आहे, मेटल इलेक्ट्रोड आहे, त्याला काय म्हणू आपण? जो मेटलचा भाग आहे त्याला काय म्हणू आपण? कोअर वायर. बरोबर. त्याच्यानंतर सॉलिड एक्सटेंडेड कव्हरिंग म्हणजे त्याच्यावर कोटिंगला हे कव्हरिंग आहे, याला आपण कोटिंग पण म्हणू शकतो. ठीक आहे. कोटिंग म्हणजे काय? जे काही आपण फ्लक्स फ्लक्स लावलेला आहे इलेक्ट्रोडवर ते आहे कोटिंग. बरोबर. आणि हा स्ट्रायकिंग एंड म्हणजे आपण जेव्हा वेल्डिंग करायला सुरुवात करतो, त्याच्यासाठी आपण सर्वप्रथम काय करतो, की इलेक्ट्रोडचा जो एंड आहे तो स्ट्राईक करतो. स्ट्राईक करणं म्हणजे स्पार्क करतो ना, की वेल्डिंग करंट आलेला आहे किंवा नाही आहे. बरोबर आहे. तर याच्यासाठी आपण काय करतो? स्ट्रायकिंग एंड म्हणजे समजलं का? स्ट्रायकिंग एंड म्हणजे समजलं का? की इलेक्ट्रोडला आपण जेव्हा इलेक्ट्रोडची जोडणी केली, तेव्हा आपल्याला अर्थिंग आणि इलेक्ट्रोड होल्डर दोन्हीही अटॅच केल्यानंतर जेव्हा एका मेटलवर आपण स्ट्रायकिंग करून पाहतो, स्पार्क करून पाहतो, की करंट इलेक्ट्रोड पर्यंत पोहोचत आहे किंवा नाही, तर तो आहे स्ट्रायकिंग एंड. बरोबर. तर ही झाली इलेक्ट्रोड बद्दल माहिती. तर इलेक्ट्रोड बद्दल समजलं आता तुम्हाला? स्क्रीनवर बघा, स्क्रीनवर. क्लिअर? क्लिअर. आता पॉइंट नंबर नेक्स्ट. पॉइंट नंबर नेक्स्ट. हे काय आहेत आता? की इलेक्ट्रोड ऑन द बेसिक ऑफ फ्लक्स कोटेड. तो फ्लक्स कोटेड नुसार इलेक्ट्रोड किती प्रकारचे असतात? 3 प्रकारचे असतात. एक लाईट कोटेड, दुसरा मीडियम कोटेड आणि चौथा तिसरा हेवी कोटेड. बरोबर. एक आहे लाईट कोटेड, दुसरा आहे मीडियम कोटेड, तिसरा आहे हेवी कोटेड. याचा अर्थ काय? लाईट कोटेड हे इलेक्ट्रोड आहे, हा लाईट वेट कामासाठी किंवा जे जॉईंट कमी असते, जे शार्प जॉईंट असते, तिला वेल्डिंग करण्यासाठी लाईट कोटेड. मीडियम मध्ये जवळपास आपण 2.5 चा इलेक्ट्रोड यूज करू शकतो. आता याच्या समोर तुम्हाला इलेक्ट्रोडची साईज आणि वेल्डिंग मशीनवर किती एम्पियर करंट सेट करावं लागेल याच्याबद्दल माहिती देणार. ठीक आहे. तर मीडियम कोटेड आणि हेवी कोटेड. हेवी कोटेड म्हणजे 4.0 म्हणजे हा कुठल्याही हेवी जॉईंट जे मोठी वी ग्रुव असतात भरण्यासाठी हा हेवी कोटेड इलेक्ट्रोडचा वापर करतात. बरोबर. हा, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, की जशी वेल्डिंगची कोटिंग म्हणजे जो थर आहे तो जाडा असेल, तसा इलेक्ट्रोडचा साईज म्हणजे वायर, जो कोअर वायर आहे त्याचा साईज काय असेल? मोठा असेल. आणि दुसरी गोष्ट, इलेक्ट्रोडची साईज कुठून ठरविली जाते? या वायर, हा जो हेड आहे या हेडच्या वायरचा काय आहे? डायमीटर. बरोबर. समजा हा 1.6 डायमीटरचा असेल, तर या या इलेक्ट्रोडची साईज काय आहे? हा, समजलं आता? तर याच्यामध्ये 3 गोष्टी आहे, की लाईट कोटेड अकॉर्डिंग टू कोटिंग मध्ये लाईट कोटेड, मीडियम कोटेड आणि हेवी कोटेड. बरोबर. जसे कोटिंगचा थर त्याचा जाड होत गेला, तसंच त्याचा डायमीटर पण काय होतो? वाढत जातो. ठीक आहे. हा, तर त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हे बघा, कोअर वायर कोणता आहे आणि फ्लक्स कोटिंग कोणती आहे, या दोघांचा फरक आपल्याला आता स्क्रीनवर दिसून राहिला. दिसतंय? हा, कोअर वायर समजला आता? काही डाऊट? कोअर वायर कोणता आहे समजलं का? आणि फ्लक्स कोटिंग मी नंतर व्हिडिओ शेअर करतो, त्याच्यात पण पाहू शकता. ठीक आहे. हा, कोअर वायर आहे आणि फ्लक्स कोटिंग आहे. हा इलेक्ट्रोड आहे, अशा प्रकारचा कोअर वायर, आणि हे फ्लक्स कोटिंग. आणि इलेक्ट्रोडची आता स्पेसिफिकेशन ऑफ इलेक्ट्रोड हे बघा, डायग्राम दिसताय सर्वांना? स्पेसिफिकेशन म्हणजे लेंथ ऑफ इलेक्ट्रोड. बरोबर. हा, कोटेड पोर्शन दिसताय, त्याला मार्क केलेला आहे.
लेंथ ऑफ इलेक्ट्रोड पहिल्या एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत, बरोबर. म्हणजे याची लेंथ पूर्ण 250 ते 300 पर्यंत उपलब्ध असतो. इलेक्ट्रोड हा 250 ते 300 पर्यंत उपलब्ध असतो, बरोबर. याच्यात दिसलं आपल्याला लेंथ ऑफ इलेक्ट्रोड. इथं आपल्याला जे स्लब एंड दिसत आहे, एंड म्हणजे आपल्याला काय म्हटलो आपण त्याला, कोर वायर. कोर वायरचा उपयोग कशासाठी करतात कोर एंडचा, की त्याला इलेक्ट्रोड मध्ये फिक्स करण्यासाठी. आणि कोटेड पोर्शन आणि लेंथ ऑफ इलेक्ट्रोड, तर पूर्ण पहिल्या एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत इलेक्ट्रोडची लेंथ मोजली जाते. आणि कोटेड पोर्शन म्हणजे जेवढ्या भागात फ्लक्स केलेला आहे, फ्लक्सची कोटिंग केलेली आहे, तो पोर्शन म्हणजे फ्लक्स कोटेड. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा एक शेवटची डायग्राम आणि इलेक्ट्रोडचा साईज आपण समजून घेऊ. ठीक आहे. हे हे बघा, या ड्रॉइंग मध्ये पहिला पोर्शन दिसताय कोअर वायर, दिसला. कोअर वायर नंतर इलेक्ट्रोड कोटिंग, इलेक्ट्रोड कोटिंग नंतर काय, शिल्डिंग अॅटमॉस्फेअर. शिल्डिंग अॅटमॉस्फेअर म्हणजे जो काही इलेक्ट्रोडचा फ्लक्स आणि कोअर वायर हा वितळून राहिला, दिसताय. हा, तर त्या वितळण्याच्या क्रियेला शिल्डिंग म्हणतात. आता समजलं शिल्डिंग म्हणजे काय. वेल्डिंग प्रक्रियेमध्ये शिल्डिंग हे कोणती प्रक्रिया आहे, जेव्हा इलेक्ट्रोड एखाद्या जॉईंट वर वितळण्याच्या क्रियेला शिल्डिंग असे म्हणतात, बरोबर. हा झाला फंक्शन ऑफ फ्लक्स कोटिंग. तर इलेक्ट्रोड सोबत काय होतो, फ्लक्स पण काय होतो, वितळून जातो. तर त्या फ्लक्सचं काम काय आहे, की फक्त ऑक्सिडेशन पासून वाचवणे. जो काही जॉईंट वर वातावरणाचा होणारा प्रभाव आहे त्याच्यापासून वाचवण्याच्या क्रियेला ऑक्सिडेशन असे म्हणतात, बरोबर. तर त्याच्यासाठी पर्याय व्यवस्था म्हणून आपण फ्लक्स कोटेड इलेक्ट्रोडचा उपयोग करत असतो. क्लिअर. हा, तर याच्यानंतर आपण शेवटची गोष्ट समजून घेऊ, की हे बघा इलेक्ट्रोड साईज, बरोबर. आता लक्ष ठेवा, इकडे लक्ष द्या, बरोबर. इलेक्ट्रोड साईज इन एम एम म्हणजे इलेक्ट्रोडची साईज कशामध्ये दिलेली आहे, हे एम मध्ये दिलेली आहे. हा, आणि इकडे बघा विद्युत धारा म्हणजे रेंज ऑफ एम्पियर, बरोबर. जेव्हा आपण वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर सुरू करू, तर सिलेक्शन ऑफ इलेक्ट्रोड म्हणजे इलेक्ट्रोडचं सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, की इलेक्ट्रोडच्या मापानुसार त्याचा करंट सेट करावा लागेल. तर त्याची माहिती आपल्याला असणे गरजेचं आहे, की किती च्या इलेक्ट्रोड साठी किती एम्पियर करंट वेल्डिंग मशीनवर सेट करावा लागेल, बरोबर. हा, तर नंबर 1 इलेक्ट्रोड की साईज इन एम 1.6 चा पहिल्या साईजचा इलेक्ट्रोड असतो, सर्वात लहान, बरोबर. म्हणजे हा हेवी लाईट कोटेड आहे, मीडियम कोटेड आहे की हेवी कोटेड आहे, लाईट, बरोबर. लाईट कोटेड इलेक्ट्रोड म्हणून ओळखला जातो 1.6 च्या इलेक्ट्रोडला. तर याच्यासाठी 40 ते 60 एम्पियर करंटची काय असतो, आवश्यकता असतो, बरोबर. दुसऱ्या साईजचा इलेक्ट्रोड आहे की 2.5 हा पण लाईट कोटेड आहे. तर याच्यासाठी 50 ते 80 एम्पियर करंट सेट केला जातो. त्याच्यानंतर हे बघा 3.2 हा मीडियम कोटेड आहे, बरोबर. 3.2 आणि 4.0 आलं लक्षात. 3.2 आणि 4.0 हे मीडियम कोटेड इलेक्ट्रोड आहेत. आणि 3.2 इलेक्ट्रोड जर आपल्याला वापरायचं असेल तर 90 ते 130 एम्पियर पर्यंतचा करंट काय करावा लागतो, सेट करावा लागतो. त्याच्यानंतर 4.0 चा जो इलेक्ट्रोड आहे त्याच्यासाठी 120 ते 170 म्हणजे 170 एम्पियर करंट काय करावा लागतो, सेट करावा लागतो. त्याच्यानंतर 5.0 आणि 6.0 बरोबर. 5.0 आणि 6.0 हे कोणते कोटेड आहेत, हेवी कोटेड आहेत. हेवी कोटेड आहे म्हणजे याची साईज वाढलेली आहे, बरोबर. तर हा, तर साईज जास्त असल्यामुळे त्याला जो कोर वायर आहे हा वितळायसाठी त्याला जास्त करंटची आवश्यकता असते. म्हणून 130 ते 270 एम्पियर पर्यंतचा करंट दिला जातो, कशासाठी, 5.0 चा जर इलेक्ट्रोड असेल तर. आणि 6.0 चा जर इलेक्ट्रोड असेल तर 300 ते 400 एम्पियर करंट हा सेट केला जातो. समजलं. हा, तर आजच्या क्लासचा उद्देश काय होता, की सेटिंग पॅरामीटर ऑफ आर्क वेल्डिंग मशीन. तर टाइप्स ऑफ आर्क वेल्डिंग मशीन मध्ये दोन प्रकारच्या वेल्डिंग मशीन्स होत्या, एक एसी आणि दुसरी डीसी. त्याच्यानंतर
एसी वेल्डिंग मशीन ही आपण सामान्यतः कुठल्याही करंटवर म्हणजे एसी करंटवर चालवू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला समजा डीसी ट्रान्सफॉर्मर किंवा डीसी वेल्डिंग मशीन जर चालवायची असेल तर आपल्याला कशाची गरज पडते की जनरेटरची गरज पडते आणि जनरेटर पासून जो मिळणारा करंट आहे हा डीसी करंट असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण रेक्टिफायरचा पण प्रयोग करू शकतो. तर रेक्टिफायर हा एसी पासून डीसी मध्ये करंटला काय करत असतो परावर्तित करत असतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रोड बद्दल आपण माहिती घेतली तर इलेक्ट्रोड मध्ये त्याचे पार्ट आणि बेअर आणि कोटेड फ्लक्सिंग याच्याबद्दल माहिती पाहिली आणि अकॉर्डिंग टू कोटिंगच्या अनुसार लाईट कोटेड मीडियम कोटेड आणि हेवी कोटेड अशा 3 प्रकारच्या इलेक्ट्रोडची माहिती बघितली. त्याच्यानंतर स्पेसिफिकेशन ऑफ इलेक्ट्रोड मध्ये लेंथ ऑफ इलेक्ट्रोड आणि कोटेड पोर्शन लेंथ ऑफ इलेक्ट्रोड बरोबर आणि त्याच्यामध्ये कोअर वायर कोणता आहे आणि फ्लक्स कोटिंग कोणती आहे याच्यामधला डिफरंट आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर फंक्शन ऑफ फ्लक्स कोटिंग मध्ये की कोअर वायर वितळताना त्याच्यामध्ये फ्लक्सचे कार्य काय असतात आणि शिल्डिंग प्रक्रिया ही काय आहे जे इलेक्ट्रोड स्पार्क केल्यानंतर जॉईंट वरती जे काही फ्लक्स आणि इलेक्ट्रोड वितळण्याच्या क्रियेला काय म्हणतात शिल्डिंग असे म्हणतात. बरोबर. हम्म. हा आणि त्याच्यानंतर आपण माहिती पाहिली की किती साईजच्या इलेक्ट्रोड साठी वेल्डिंग मशीनवर किती एम्पियर करंट हा सेट केला पाहिजे तर 1.6 साठी 40 ते 60, 2.5 50 टू 80, 3.2 90 टू 130, 4.0 120 टू 170, 5.0 132 टू 70 आणि 6.0 म्हणजे 300 टू 400 एम्पियर करंट हा सेट करावा लागतो. ठीक आहे. हं. हां, तर आजच्या क्लासची माहिती एवढीच होती आणि काही जर तुम्हाला डाऊट असेल तर ग्रुपवर तुम्ही रिसेंड करू शकता, प्रश्न हे करू शकता आणि हे जे लाईव्ह क्लास आहे, लाईव्ह क्लास रेकॉर्डिंग क्लास झाल्यानंतर मी तुम्हाला काही लिहायसाठी पोर्शन हे एक पीडीएफ तयार करून पाठवेन. तर पीडीएफ तयार करून पाठवल्यानंतर जो काही व्हिडिओ आहे तो पुन्हा एकदा तुम्ही लक्षपूर्वक पाहून आजचा झालेला टॉपिक काय तर पूर्ण समजून घ्या. ठीक आहे? हां. तर आता क्लास तुम्ही लिव्ह करू शकता. एंड क्लास करू शकता आता. हा अरे बनपूरकर साहेब तुम्ही आता काऊन जॉईन केले? अरे पण आपला ते टाइम टेबल नुसार नाही चालू आहे ना. मला मागच्या वेळेस माहित नव्हतं म्हणून मी हे नाही केलं. आता कसं आहे प्रॅक्टिकल चालू नाही आहे ना तर डेली फक्त सुट्टीच्या दिवशी सुट्टी राहील आपल्याला गव्हर्नमेंट हॉलिडे हॉलिडे. नाही मी सकाळीच मेसेज टाकला होता ना की 10 वाजता क्लास आहे म्हणून. तर आपल्याला जे काही गव्हर्नमेंट हॉलिडे आहे त्या दिवशी फक्त क्लास ऑफ असेल आणि बाकी रोज क्लास सुरू असेल कारण आता प्रॅक्टिकल चालू नसल्यामुळे ऑनलाईन मध्ये रोजच एक क्लास दाखवायचा आहे. ठीक आहे. तर तर उद्यापासून लक्षात ठेवा जे हॉलिडे आहे गव्हर्नमेंट ते हॉलिडे आहे आपल्याला. मी व्हिडिओ आणि पीडीएफ शेअर करतो ते तुम्ही लिहून टाका आणि त्या दिवशी जे CO2 गॅस वेल्डिंगचं आहे ते कोणी लिहिलेलं नाही आहे ते ग्रुपवर सेंड नाही केले तुम्ही. हॅलो अजय मेश्राम आवाज येतो का? मेश्राम साहेब हॅलो मेश्राम साहेब